दखनी मुस्लिम संस्कृती आणि औरंगाबादच्या सहसंबंधांवर आज आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत। दखनी मुस्लिमांची संस्कृती आणि मुस्लिम समाजाच्या स्थापनेचा इतिहास हा औरंगाबाद शहराशी आणि त्या परिसराशी कसा जोडला गेलेला आहे, त्या शहराचा आणि किंबहुना त्या परिसराचा दखनी मुस्लिमांच्या सांस्कृतिक विकासामध्ये कोणतं योगदान आहे हे आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत। दक्षिणी मुसलमान किंवा दखनी मुसलमान म्हणून ज्या मुसलमानांना ओळखलं जातं त्यांचा इतिहास साधारणतः केरळच्या समुद्रकिनाऱ्यापासून सुरू केला जातो किंवा सांगितला जातो। केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरती आलेल्या अरब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून इस्लामचं भारतात आगमन झालं अशी एक साधारणतः धारणा आहे आणि त्याला थोडीशी अकादमिक मान्यता देखील मिळालेली आहे। मला त्या वादामध्ये पडायचं नाही आहे की केरळमधूनच इस्लामची सुरुवात झाली आहे भारतामध्ये की उत्तर भारतातून झालेली आहे। माझा जो विषय आजचा आहे, दखनी मुस्लिमांच्या सांस्कृतिक विकासामध्ये औरंगाबाद शहराच्या परिसराचा, आसपासच्या परिसराचा किंवा 1610 मध्ये मलिक अंबर यांनी स्थापन केलेल्या खडकी नावाच्या शहराचा आणि त्या परिसराचा योगदान आणि त्या परिसरानं या संस्कृतीला मोठं करण्यामध्ये जी भूमिका निभावलेली आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। ही चर्चा करण्याची जी कारणं आहेत त्याच्यापैकी महत्त्वाचं कारण मुसलमानांची सांस्कृतिक गफलत आणि त्या गफलतीतून ओढावलेलं औरंगाबादच्या नामांतराचं राजकीय संकट याला दखनी मुसलमानांनी, मी औरंगाबादचे मुसलमान किंवा मराठी मुसलमान असं म्हणत नाही आहे, दखनी मुसलमानांनी कशा पद्धतीनं तोंड दिलं पाहिजे, त्याला कशा पद्धतीनं विरोध केला पाहिजे। जर दखनी मुसलमान या घडीला आपली दखनी सांस्कृतिक ओळख अबाधित ठेवण्यासाठी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणार नसतील तर त्यांच्या संस्कृतीवर आणि त्यांच्या सांस्कृतिक अस्तित्वावर होणारा हा सगळ्यात मोठा आघात असेल आणि त्या आघातातून कदाचित भविष्यामध्ये सावरण्याची संधी दखनी मुस्लिमांना मिळणार नाही। त्यामुळं मी सातत्यानं मागच्या आठवड्याभरापासून औरंगाबादच्या नामांतराला ठाम विरोध करत आलेलो आहे। त्याच्यामागे माझी भूमिका अशी आहे की 1947 नंतर कोणत्याही शहराच्या नावात कसलाच बदल केला जाऊ नये। जी नावं 1947च्या पूर्वी त्या शहरांची होती तीच नावं 1947च्या नंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर अबाधित राहिली पाहिजे। त्याच्यावर कोणताही राजकीय प्रभाव निर्माण करून त्याच्या नामांतराची मोहीम चालवणं किंवा नामांतर करणं हे योग्य नाही अशी माझी ठाम भूमिका आहे। पण इथे खूप मोठी सांस्कृतिक अपरिहार्यता निर्माण झालेली असेल एखाद्या शहराच्या बाबतीत तर त्याचं नामांतर करत असताना त्या शहराच्या संस्कृतीशी, त्या शहराच्या इतिहासाशी कोणत्याही पद्धतीची छेडछाड होऊ नये याची दखल याविषयी खबरदारी राज्यानं घ्यावयाची आहे। जर राज्य ती खबरदारी घेणार नसेल तर इतिहासाच्या विकृतीकरणामध्ये किंवा त्या शहराच्या सांस्कृतिक इतिहासाचं वाटोळं करण्यामध्ये त्या राज्यानं भूमिका वठवली आहे किंवा ते राज्य सांस्कृतिक इतिहासाचं विकृतीकरण करतं आहे असं समजायला पूर्णतः वाव आहे। आता आपण दखनी मुस्लिमांची संस्कृती औरंगाबाद शहराशी कशी जोडली गेली आहे ते थोडंसं समजून घेऊया। औरंगाबाद शहराची स्थापना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इसवी सन 1610 मध्ये खडकी या नावानं, खडकी हे पूर्वी छोटंसं गाव होतं, त्याच गावाच्या नावानं खडकी या नावानं मलिक अंबर यांनी केलेली आहे। खडकी जे छोटंसं गाव होतं ते गाव युद्धासाठी उपलब्ध असलेल्या मोकळ्या मैदानाकरिता प्रसिद्ध होतं। पाण्याची टंचाई आणि मोठ्या प्रमाणात दुष्काळ अशा वेगवेगळ्या संकटांना तोंड देत ते गाव उभं राहिलेलं होतं। त्याच गावाच्या बाजूला मलिक अंबर यांनी खडकी हे शहर वसवलं। त्या शहराची नगररचना त्या काळातल्या जगातील अतिउत्कृष्ट अशा नगररचनेपैकी एक नगररचना म्हणून जगातल्या अनेक इतिहासकारांनी त्याची प्रशंसा केलेली आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे। खडकी हे शहर वसवण्यासाठी मलिक अंबर यांनी ज्यावेळेस प्रयत्न सुरू केले किंवा तसा प्रस्ताव निजामशाही दरबारातील इतर अधिकाऱ्यांसमोर मांडला त्यावेळेस निजामशाही दरबारातील अधिकाऱ्यांनी मलिक अंबर यांच्या या योजनेची अक्षरशः टर उडवली। कारण त्याच्यामागं असं होतं की कोणतीही भौगोलिक परिस्थिती, कसल्याच प्रकारची भौगोलिक परिस्थिती खडकी शहराच्या स्थापनेसाठी पूरक अशी नव्हती। एकतर पाण्याची कोणतीही सोय तिथे नव्हती, नदी जवळपास नव्हती,
नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात तिथे नाही आहे, दुष्काळानं ग्रस्त झालेला तो भाग आहे. अशा भागामध्ये या शहराची स्थापना करणं योग्य नाही असं त्या काळातल्या अनेक सरदारांचं मत होतं जे निजामशाहीमध्ये कार्यरत होते. तरी देखील मलिक अंबर यांनी त्या शहराची स्थापना करण्याचा ठाम निश्चय केला. ते शहर स्थापन केलं. शहर स्थापन केल्यानंतर, शहर वसवल्यानंतर मलिक अंबर यांच्यासमोर जो सर्वात मोठा पेच होता त्या शहराच्या पाणीपुरवठ्याचा, तो पेच त्यांनी अंतर्गत पाईपलाईन करून, शहराच्या अंतर्गत भुयारी पाईपलाईन करून, भूगर्भातलं पाणी एकत्रित करून सर्व शहरामध्ये नहरे अंबरी म्हणून ज्याला आपण ओळखतो त्या भुयारी पाईपलाईनच्या माध्यमातून ते पाणी पोचवलं आणि त्या शहराची कायमस्वरूपी पाण्याची जी टंचाई आहे ती त्यांनी सोडवलेली होती. ती पाणी टंचाई त्यांनी कशी सोडवली, ते जलव्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं, भूगर्भातलं पाणी कशा पद्धतीने आणलं, याच्याविषयी आपण दुसऱ्या लाईव्ह सेशनमध्ये आपण बोलणार आहोत. त्यामुळे त्या मुद्द्याला आता स्पर्श न करता आपण दखनी मुस्लिमांची संस्कृती आणि औरंगाबाद या परिसराचा इतिहास थोडासा समजून घेऊयात. दखनी मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक विकासामध्ये दखनी मुस्लिम समाजाच्या संस्कृतीला वेगवेगळे आयाम देण्यामध्ये या परिसराचं योगदान कसं आहे ते पाहणं गरजेचं आहे. दखनी मुस्लिमांची संस्कृती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केरळपासून सुरू होते की आणखीन कुठून सुरू होते याच्याविषयी ठामपणे काही सांगता येत नसलं तरी औरंगाबाद शहरापासून किंवा औरंगाबाद शहर परिसरातून दखनी मुस्लिमांच्या संस्कृतीला जी सुरुवात झालेली आहे ती 10व्या शतकापासूनचे त्याचे दाखले मिळतात. हजरत मोमीन आरिफ बिल्ला असतील किंवा हजरत ख्वाजा बंदानवाज यांचे पिता हजरत शेख राजू कत्ताल असतील, या सर्व महान सुफी संतांचा संबंध औरंगाबाद किंवा त्या काळातल्या खडकीच्या जवळ खुलताबाद या शहराशी आला होता. खुलताबादमध्ये असलेल्या सुफी केंद्रामध्ये अनेक सुफी संत त्या केंद्रामध्ये त्यावेळेस वास्तव्याला होते किंवा दखनेमध्ये जी सुफी चळवळ पसरलेली होती त्या सुफी चळवळीची सर्व सूत्र ही खुलताबादच्या सुफी केंद्रातून चालवली जात होती. याच कारणामुळं हजरत बुरहानुद्दीन गरीब असतील किंवा ख्वाजा सय्यद शाह अहमद हुसैनी, ख्वाजा दाऊद चिश्ती, सिद्दीक शाह कल्लेशाह, रुमी बिजापुरी, हजरत पीर मुबरी, शेख सुफी सरमस, असदुल्ला औलिया हे सगळे संत त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. त्यापैकी अनेक संतांच्या रचना या खुलताबाद परिसरात झालेल्या आहेत. अनेक ग्रंथांचं लेखन, सुफी संतांच्या अनेक ग्रंथांचं लेखन, कवितांचं लेखन खुलताबाद परिसरात किंवा खडकीच्या परिसरात झालेलं आहे. याच्याही पेक्षा पुढचा आणि एक अतिशय महत्त्वाचा संदर्भ जो आहे तो हजरत जरजरी बक्ष यांच्या संदर्भात सांगितला जातो. मलिक अंबर यांनी ज्या पद्धतीनं नहरे अंबरीची सुरुवात केली त्याच पद्धतीनं जलव्यवस्थापनामध्ये एक मोठी क्रांती सुफी संत हजरत जरजरी बक्ष यांनी त्या काळात केली होती. त्याच्यानंतर इस्लामच्या समतेचं तत्त्वज्ञान दक्षिणेमध्ये पसरवण्यामध्ये किंवा दखनेमध्ये पसरवण्यासाठी ज्या सुफी संतांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांची सुरुवात खुलताबादमधून होते. खुलताबाद आणि दौलताबाद या दोन त्या काळातल्या शहरांच्या मध्ये सुफी संतांचा प्रचंड मोठा वावर होता. हजरत बंदानवाज यांचे वडील शेख राजू कत्ताल हे मोहम्मद तुघलकाच्या सोबत दक्षिणेमध्ये ज्यावेळेस राजधानीचं स्थलांतर मोहम्मद तुघलकांनी केलं त्यावेळेस त्याच्यासोबत दक्षिणेमध्ये आले, दौलताबाद परिसरात आले. तिथं आल्यानंतर त्यांनी पाहिलं की या परिसरातल्या लोकांना इस्लामच्या समतेचा संदेश द्यायचा असेल किंवा यांच्या जीवनामध्ये असलेल्या विषमतेला आव्हान देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं असेल तर त्यांची भाषा शिकणं गरजेचं आहे. कारण माझी जी भाषा आहे तुर्की भाषा किंवा फारसी भाषा जी मला ज्ञात आहे ती भाषा या लोकांना येत नाही. हे कळल्यानंतर हजरत बंदानवाज यांचे वडील शेख राजू कत्ताल यांनी दखनी भाषा अवगत करून घेतली आणि दखनी भाषेमध्ये भारतामध्ये पहिल्यांदा दखनी भाषेत कुराणच्या ज्या आयती आहेत त्या आयतींचं पद्य अनुवाद जो आहे तो शेख राजू कत्ताल यांनी केला. आणि ज्या पद्धतीनं वारकरी संत अभंगाच्या माध्यमातून विषमतेच्या विरोधात समतेची प्रेरणा घेऊन लढत होते त्याच पद्धतीनं शेख राजू कत्ताल यांनी खडकी परिसरातून कुराणच्या समतेचा संदेश घेऊन विषमतेच्या विरोधात कुराणच्या भाषांतराच्या माध्यमातून सांस्कृतिक संघर्षाला सुरुवात केली. तो सांस्कृतिक संघर्ष हा भारतीय मुसलमानांनी किंवा दखनेतल्या मुसलमानांनी केलेल्या
सुरुवातीच्या टप्प्यातील सांस्कृतिक संघर्षामध्ये येतो. दखनी मुस्लिमांच्या सांस्कृतिक विकासामध्ये या संघर्षाचं खूप मोठं योगदान आहे. हजरत राजू खत्ताल यांचं खूप मोठं योगदान आहे. हजरत राजू खत्ताल यांच्यानंतर हजरत अमिनुद्दीन आला जे बिजापूरमधील एक महत्त्वाचे सूफी संत आहेत, त्यांचा देखील संबंध खुलताबाद परिसराशी आलेला आहे. खुलताबादमध्ये राहून त्यांनी थोडं बहुत काम केलेलं आहे. हजरत बंदा नवाज गीसुदार ज्यांच्या नावावरती काही अभ्यासकांच्या मते 97 ग्रंथ आहेत, काही अभ्यासकांच्या मते 105 ग्रंथ आहेत. त्या हजरत बंदा नवाज यांचा पहिला संबंध दखनीशी जो आला तो खुलताबाद शहराच्या माध्यमातून किंवा खडकी परिसरातून आलेला आहे. पहिला संबंध खडकी परिसराशी आला आणि त्याच्यानंतर वयाच्या 90मध्ये ते गुलबर्ग्याला येऊन राहिले आणि गुलबर्ग्यामध्ये फिरोजशाह बहमनीने त्यांना खानका स्थापन करण्यासाठी मदत केली होती. फिरोजशाह बहमनीनं खानका स्थापन करण्यासाठी मदत केल्यानंतर देखील त्याच्या प्रभावामध्ये न जाता शेतकरी आंदोलन उभं करून ख्वाजा बंदा नवाज यांनी राजसत्तेला कशा पद्धतीने आव्हान दिलं ते आपल्याला माहीत आहे. ख्वाजा बंदा नवाज यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले शेतकऱ्यांच्या करमाफीसाठी केलेले प्रयत्न आणि दखनेमध्ये शेतकऱ्यांचा काढलेला पहिला मोर्चा हे सर्व संदर्भ दखनी मुस्लिमांच्या संस्कृतीशी निगडीत आहेत आणि हे दखनी मुस्लिमांच्या संस्कृतीशी निगडीत आहेत. दखनी मुस्लिमांची संस्कृती ज्या शहरातून वाढीस लागली त्या खुलताबाद शहराशी या सर्व संदर्भांचा थेट संबंध आहे. त्यामुळं खुलताबाद आणि खडकी परिसराची दखनी मुस्लिम संस्कृतीशी असलेली रिलेशनशिप, कल्चरल रिलेशनशिप अबाधित राहणं गरजेचं आहे. ती कल्चरल रिलेशनशिप जर मोडून काढली तर दखनी मुस्लिमांच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम होणार आहे. हे मी मागेही स्पष्ट केलं होतं, त्याला आताही अधोरेखित करतो आहे. त्याच्यानंतर दखनी मुस्लिमांच्या सांस्कृतिक विकासामध्ये आणि राजकीय विकासामध्ये या परिसरानं कशा पद्धतीचं योगदान दिलं याविषयी आपण माहिती घेऊयात. मोहम्मद तुघलक ज्यावेळेस दक्षिणेमध्ये आला, दक्षिणेत आल्यानंतर दक्षिणेतील सरदार आणि मोहम्मद तुघलक यांच्यात झालेला संघर्ष आणि त्या संघर्षाच्या नंतर मोहम्मद तुघलक परत गेल्यानंतर हसन गंगू बहामनीनं दखनी मुस्लिमांच्या राजकारणाचं प्रतिनिधित्व करत दखनी मुस्लिमांची पहिली राजवट बहामनी राजवट स्थापन केली. त्या बहामनी राजवटीच्या माध्यमातूनच पुढे महमूद गवान यांनी बिदरमध्ये विद्यापीठ स्थापन केलं. त्या विद्यापीठाच्या माध्यमातून दखनी मुस्लिमांमध्ये शैक्षणिक क्रांती घडली. ही शैक्षणिक क्रांती घडण्यामागं देखील खडकी परिसराची मोठी भूमिका आहे. आजच्या औरंगाबाद परिसराची मोठी भूमिका आहे. कारण औरंगाबाद परिसरातून मोहम्मद तुघलकाच्या किंवा उत्तरेतल्या सत्तेच्या विरोधातला दखनी विद्रोह झाला नसता तर दक्षिणेमध्ये बिदर शहरात दक्षिणी मुसलमानांच्या हक्काचं असं एक विद्यापीठ महमूद गवान स्थापन करू शकले नसते. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. महमूद गवान यांनी हे विद्यापीठ स्थापन केलं. पुढे महमूद गवान बहामनी सत्तेतले एक महत्त्वाचे सरदार म्हणून उदयास आले. बहामनी सत्तेमध्ये आणि महमूद गवान यांच्यामध्ये वाद टोकाला गेल्यानंतर महमूद गवान यांची हत्या करण्यात आली. ती हत्या झाल्यानंतर युसुफ शाह हा जो सरदार होता, युसुफ आदिल शाहनं महमूद गवान या दक्षिणी अस्मितेच्या नेत्याची हत्या झाली म्हणून बहामनी सत्तेच्या विरोधात विद्रोह करून दक्षिणी अस्मितेची दुसरी राजवट आदिलशाही राजवट स्थापन केली. त्या आदिलशाही राजवटीच्या माध्यमातून झालेलं काम आपल्याला ज्ञात आहे. इब्राहिम आदिलशाहनं मराठीला राजभाषेचा दर्जा दिला होता, कानडीला राजभाषेचा दर्जा दिला होता. त्यानं तिथे फारसी भाषा लादण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानं तिथे टर्की भाषा किंवा आणखीन दुसरी भाषा लादण्याचा प्रयत्न केला नाही. तर प्रादेशिक अस्मिता ग्राह्य मानून प्रादेशिक अस्मितेचं, प्रादेशिक भाषेचं सांस्कृतिक राजकारण उभं करण्याचा प्रयत्न इब्राहिम आदिलशाहनं केला. ज्या इब्राहिम आदिलशाहनं हा प्रयत्न केला त्या इब्राहिम आदिलशाहची आदिलशाही राजवट आणि त्याच्या स्थापनेची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी थेट औरंगाबाद शहराशी जुळते किंवा औरंगाबाद शहरातून उभ्या राहिलेल्या दखनी मुस्लिमांच्या स्वतंत्र राजकारणाशी त्याची नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळं दखनी मुस्लिमांच्या राजकीय आणि सांस्कृतिक विकासामध्ये प्रचंड मोठं योगदान असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करणं हे अतिशय चुकीचं आहे. जर त्या शहराचं त्या शहराच्या नामांतराची अपरिहार्यता असेल
तर त्या शहराला मलिक अंबर यांची स्मृती म्हणून, ज्या मलिक अंबर यांनी त्या शहराची स्थापना करण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे, त्या शहराची स्थापना त्यांनी केलेली आहे, त्या शहरामध्ये जलक्रांती घडवून आणलेली आहे, त्या मलिक अंबर यांची स्मृती म्हणून त्या शहराला अंबराबाद किंवा कॉम्रेड शरद पाटील ज्या पद्धतीनं सांगतात त्या पद्धतीनं मलिक अंबराबाद हे नाव द्यावं. मलिक अंबराबाद हे नाव दिल्यानंतर निदान थोडं बहुत मुस्लिम संस्कृतीची जी कल्चरल आयडेंटिटी आहे त्या शहराशी जोडली गेलेली ती कल्चरल आयडेंटिटी आणि ती कल्चरल रिलेशनशिप अबाधित राहू शकते. अन्यथा मुसलमानांवर सांस्कृतिक वर्चस्व लादण्यासाठी त्या शहराचा संभाजीनगर असं होणारं जे नामांतर आहे ते मुस्लिम संस्कृतीला किंवा दक्षिणी मुस्लिम संस्कृतीला घातक ठरेल. ते करण्याचा प्रयत्न राज्यानं करू नये. जर राज्य तशी भूमिका घेत असेल तर दक्षिणी मुस्लिमांनी आपल्या संस्कृतीचा, आपल्या अस्मितेचा संघर्ष राजकीय आणि संघटनात्मक पातळीवरील दबाव वापरून करावा असं मी आवाहन त्यांना करतो आणि इथेच थांबतो. पुढच्या लाईव्हमध्ये आपण भेटूयात. खडकी शहराची स्थापना, नगररचना आणि आणखीन वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची माहिती त्यात आपण पाहूयात. धन्यवाद.